सरांच्या आज शेतामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि त्यांची जी ही पेरूची बाग आहे त्याच्यावरती आपण वेस्टीजचे प्रॉडक्ट आपल्या कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखालून वापरलेले आहेत. तर आपण त्यांचाच अनुभव इथून ऐकूया. सांगा. नमस्कार, मी पवन नाकील, अचलपूर डिस्ट्रिक्ट अमरावती. सरांचा ह्या प्रोग्राममध्ये कृषी विद्यापीठाच्या उपक्रमामध्ये मी जॉईन झालो होतो आणि झूम मीटिंग तर्फे यांच्याशी जे माझा कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर त्यांनी मी त्यांना माझ्या शेतातल्या प्रॉडक्टबद्दल सांगितलं की माझ्या शेतामध्ये मी काय काय लावलं होतं आणि त्यानुसार त्यांनी मला गाईड्स केलं देशपांडे सरांनी. तर मी त्यांना सांगितलं की माझ्या शेतामध्ये जे पेरूची बाग आहे त्या पेरूच्या बागेमध्ये काही कलकत्ता गोल्ड पेरू आहे माझ्याकडे आणि काही सरदार कलम आहे. तर कलकत्ता गोल्ड आणि याच्यामध्ये जे फुलोरा येतो फुलोरानंतर हा पर्सेंटेज खूप घडतो. त्यासाठी काय करायचं त्यांनी मला सांगितलं ॲग्री 82 ह्युमिक आणि मॉस जे आहे हे तुम्ही प्रॉडक्ट त्याच्यावर फवारणी करा तर तुमची जे फुलाची गळत आहे ती कमी होऊन त्याचे रूपांतर फळामध्ये होईल. आणि डेफिनेटली हे जे बघा जेवढे फुलं आहे ते सर्व म्हणजे कन्वर्ट झालेले आहे. तुम्ही बघसाल जेवढे पण हे सर्व फळामध्ये कन्वर्ट झालेले आहे. एका एका फांदीला बघा किती माल पडलेला आहे. हे बघा असा रिझल्ट तुम्हाला कधीच आला नव्हता पूर्वी? अगोदर काय व्हायचं की फुलाची गळण असल्यामुळे हा माल जो राहायचा हे 10% 15% राहायचा. पण आता जो आहे तो 100% आलेला आहे आणि जवळपास नाही म्हटलं तर 70 to 80% या फवारणीमुळे माझा ग्रोथ झालेला आहे. किती झाडांना मारलं आपण? मी इथे माझी कलकत्ता गोल्ड 200 झाड आहे आणि 540 माझी सरदार कलम आहे. पलीकडच्या साईडला जे आहे मोठा बगीचा. माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो मी जे वापरला हा मला जो रिझल्ट आला तुम्ही पण तुमच्या फळबागावर तुमचं जे प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टवर तुम्ही परत एकदा सांगू शकाल कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले? मी ॲग्री 82 वापरलं आहे, त्यानंतर ह्युमिक वापरला आहे, त्यानंतर मॉस हे वापरलं आहे. मॉस हे स्पेशली त्या फुलाच्या कळ्या ज्या गळू न देता त्याला रूपांतर करण्यासाठी वापरले जाते. तर तुम्ही तुमच्याकडे जे प्रॉडक्ट आहे जे तुम्ही शेतामध्ये लावले तुम्ही त्याच्याबद्दल माहिती सरांना सांगून सर तुम्हाला त्याच्यावर गायडन्स करतील. तुम्ही थोडं करून ट्राय करून बघा. तुमच्याकडे समजा 10 एकर असेल तर मी 1 एकरावर ट्राय करून बघा आणि डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळेल. कारण मला रिझल्ट मिळाला आहे आणि तुम्ही हा रिझल्ट लागल्यानंतर मग बाकीच्या 9 एकरला तुम्ही मारा. माझं हेच म्हणणं आहे. आणि खरंच त्यांनी प्रॉपरली गायडन्स करतात. ते स्वतः पुण्यावरून अचलपूरला आले, जवळपास पूर्ण रात्रभर जर्नी करून तिथे पोहोचले फक्त हे बघायला की खरंच आमच्या प्रॉडक्टचा रिझल्ट आला की नाही. आणि डेफिनेटली खूप छान रिझल्ट आलेला आहे. मी खूप खुश आहे याच्यामध्ये आणि मी येणारे जे माझे आहे प्रॉडक्ट मी जे काय लावेल आणि यांचेच मी वेस्टीजचेच प्रॉडक्ट वापरेल. धन्यवाद. धन्यवाद सर. मी इथे यायचं एकच कारण होतं की नॉर्मली कसं होतं की आपण जे काय दिलेलं आहे शेतकऱ्यांना पहिला फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे आणि तो प्लॉटवर झालेला फायदा बघून जो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद होतो तो सगळ्यात फार महत्त्वाचा आहे आणि हेच आपलं कृषी उद्योजक भारतचं काम आहे. मी थँक्यू वेस्टीजला म्हणेन. वेस्टीजनी खूप जबरदस्त प्रॉडक्ट दिले आहेत. आपण सगळ्यांनी वापरावे आणि त्याचे असेच जोरदार रिझल्ट घ्यावे. धन्यवाद. थँक्यू.